हाकेने आरोप केले अजित पवारांवरती की हे गुलाबी जॅकेट घालणारे उपमुख्यमंत्री आहेत, निधी वळवला. तथ्य आहे का लक्ष्मण हाकेंच्या आरोपांमध्ये? काय या बाबतीत मला काही कल्पना नाही. लक्ष्मण हाकेंनी पण एकदा गुलाबी जॅकेट घालून दाखवावं, म्हणजे सत्तेचा सहभाग कसा असतो हे त्यांनाही कळेल. परंतु आम्ही काय मात्र कोणाला हाक दिलेली नाही. साहेब, खरं तर शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनता दरबार होतोय. नितीन नांदगावकर हे जनता दरबार त्या ठिकाणी घेणार आहेत. बघा, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेले आहेत. जनता दरबार एवढं काही म्हणजे कुणाची काही खाजगी मालमत्ता नाही आहे. कुणीही जनता दरबार घ्यावा, लोक दरबार घ्यावा. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि प्रश्न खरोखरच सोडवले, प्रश्न सोडवणं वेगळं आणि प्रश्न सोडवतो हा आव आणणं वेगळं. त्यामुळे मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जी काही दरबार वगैरे घेत असतो आणि त्या दरबाराला सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही जनतेला न्याय देत असतो. त्यामुळे उगाच कोणीतरी महापालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून काहीतरी असं लोकदरबार किंवा जनता दरबाराचं आव आणू नये. परंतु शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांना ते अधिकार दिले. दोन ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चा बऱ्याच दिवसापासून रंगतायत. ठाकरे गटाने मनसे एकत्रित येणार. बघा, ठाकरे परिवार असू द्या किंवा पवार परिवार असू द्या, माझं एकच म्हणणं आहे, कौटुंबिक जर जिव्हाळा त्या ठिकाणी होत असेल तर जरूर त्यांनी एकत्र यावा. परंतु आपले कुठल्या गोष्टींमुळे आपण वेगळे झालेलो आहोत. 20-21 वर्षापूर्वी मनसेची स्थापना झाल्यानंतर कुठल्या विषयावर त्यांनी वेगळं होण्याची भूमिका घेतली, ती वेगळं होण्याच्या भूमिकेबद्दल आज ते जर एकत्र येत असतील आणि त्या दोघांची भूमिका जर एकत्रितपणे योग्य आहे असं वाटत असेल तर त्यांनी जरूर एकत्र यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू. परंतु शेवटी महायुती भक्कम आहे. ह्या राज्यामध्ये भले कोणीही एकत्र आले किंवा विखुरले गेले तरी महायुतीची जी ताकद आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांची ही जी महायुतीची ताकद आहे ती भक्कम आहे. फेविकॉलचा जोड आहे. साहेब, बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.